नमस्कार मित्रांनो, octopuspal.com क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं यूट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण, तेही आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठी भाषेतून। सर्व एचडी व्हिडिओज, सुमारे 350 फिल्म्स, वेगवेगळ्या कोर्ससाठी 5 पेक्षा अधिक प्लेलिस्ट। तेव्हा पाहत राहा, शिकत राहा डीटीपी ऑनलाईन। आपला कामाचा वेळ वाचवण्यासाठी अगोदरच काही प्रीसेटिंग करून ठेवावी। उदाहरणार्थ, नेहमी आता मला टाईप करण्यासाठी एरियल फॉन्ट लागणार आहे। प्रत्येक वेळी आपण टेक्स्ट टूल घेतल्यानंतर टाइम्स न्यू रोमन फॉन्ट हा बाय डिफॉल्ट येत असतो। त्या ठिकाणी कुठलाही टेक्स्ट हँगर करण्याच्या आधी आता मी एरियल फॉन्ट सिलेक्ट केलं। तसंच त्याची पॉइंट साइज साधारण 14 मी ठेवलेली आहे। त्यानुसार मला बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे फंक्शन्स वापरायचे असतील तरी सुद्धा मी वापरू शकतो। म्हणजेच नवीन टाईप करत असताना परत फॉन्ट बदलणे, पॉइंट साइज सेट करणे, ह्या अशा गोष्टींसाठी मला वेळ द्यावा लागत नाही। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही सेटिंग आपल्याला टेक्स्ट हँगर तयार करण्याच्या अगोदर करावी लागते। म्हणजे प्रत्येक वेळी एरियल आणि 14 पॉइंट साइज मला आपोआप मिळेल। तसंच टेक्स्ट पॅलेटच्या खाली पॅराग्राफ पॅलेटमधून मला त्याची अलाइनमेंट सुद्धा ठरवता येईल। उदाहरणार्थ, आता मी लेफ्ट अलाइनमेंट सिलेक्ट केलेली आहे। म्हणजेच पॅराग्राफ टाईप करत असताना प्रत्येक वेळी तो लेफ्ट अलाइनच मला मिळेल। काही वेळेला अशा प्रकारची चुकीची डिफॉल्ट सेटिंग होऊन गेलेली असते। म्हणजेच आपण रेक्टँगल ड्रॉ करत असताना बाय डिफॉल्ट त्याला फिल कलर येतो आणि आउटलाईन अशा प्रकारची येते। ही सेटिंग सुधारण्यासाठी अगोदर मी या सर्व काढलेल्या ग्राफिक्सला डिलीट केलं। त्यानंतर रेक्टँगल टूल घेतलं। कुठलाही ऑब्जेक्ट काढण्याच्या आधी एलिमेंट, फिल, नन या ऑप्शनवर मी क्लिक केलं। तसंच एलिमेंट, स्ट्रोक म्हणजेच रेषेची जाडी आता 1 पॉइंटची मी सिलेक्ट केलेली आहे। आता नवीन काढलेल्या आकारांना कुठल्याही प्रकारचा रंग येणार नाही किंवा रेषा सुद्धा आपल्याला आता नॉर्मल मिळेल। अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्या, आम्ही ते जरूर बनवू। व्हिडिओ आवडले असतीलच, कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल, मोबाईलवर मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा डीटीपी ऑनलाईन, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससाठी शेअर करा। त्यासाठी पाहत राहा, शिकत राहा आपले यूट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन। धन्यवाद।